तुमचे वय 50, 60 किंवा 70 पेक्षा जास्त आहे का? आणि तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ फक्त अर्धा तास चालून असे समजता की तुम्ही तुमच्या आरोग्याचा कोठा पूर्ण केला आहे? तर थांबा, कारण आज तुमचा गैरसमज दूर होणार आहे. वैद्यकीय शास्त्र सांगते की फक्त सरळ चालणे तुम्हाला म्हातारपणात अंथरुणाला खिळण्यापासून, हाडे तुटण्यापासून किंवा व्हीलचेअरवर जाण्यापासून वाचवू शकत नाही. जर या वयातही तुम्हाला 25 वर्षाच्या तरुणासारखी चपलता हवी असेल तर फक्त चालण्यावर अवलंबून राहू नका. तर आज माझ्यासोबत जाणून घ्या 7 अचूक कामे जे तुमचे आयुष्य बदलून टाकतील. तर मित्रांनो, तुमच्या आपल्या या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, सकाळची चाल म्हणजे चालणे हृदय आणि मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे, यात काही शंकाच नाही. पण वय वाढत असताना आपल्या शरीरात 3 धोकादायक बदल होऊ लागतात, ज्यावर फक्त चालणे हा उपाय नाही. क्रमांक 1 बघा, स्नायूची झीज. 50 वर्षानंतर दरवर्षी शरीरातील जवळपास 1% स्नायू आपोआप कमी होऊ लागतात. ताकद कमी झाल्याने अशक्तपणा वाढतो. नंबर 2 बघा, हाडे कमकुवत होणे. हाडे आतून इतकी कमकुवत होतात की अगदी छोटा धक्काही मोठ्या फ्रॅक्चरचे कारण बनू शकते. नंबर 3 बघा, शरीराचा तोल बिघडतो. मेंदू आणि पाय यांच्यातील समन्वय कमी झाल्यामुळे अचानक पडण्याचा धोका खूप वाढतो. या तिन्ही समस्यावर मात करण्यासाठी आपल्याला आपल्या दिनचर्येत काही खास बदल करावे लागतील. चला तर मग मित्रांनो, जाणून घेऊया आरोग्याचे 7 नियम. नियम पहिला बघा, स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणजे ताकद वाढवणारे व्यायाम. अनेक लोकांना वाटते की या वयात जिममध्ये जाऊन जड वजन उचलावे लागेल, पण असे अजिबात नाही. तुम्हाला बॉडी बिल्डर बनायचं नाही, फक्त घरच्या घरी काही सोपे व्यायाम करायचे आहेत. उदाहरणार्थ पहा, कोणाचाही आधार न घेता खुर्चीवरून उठणे आणि बसणे. 1 लिटरच्या पाण्याच्या बाटल्याचा डंबलप्रमाणे वापर करणे. हे व्यायाम तुमच्या सेल पडलेल्या स्नायूंना पुन्हा मजबूत बनवतील. पण जर तुम्हाला वाटत असेल की फक्त व्यायाम पुरेसा आहे, तर तुम्ही चुकीचे आहात. खरा खेळ तुमच्या ताटात लपलेला आहे. नियम क्रमांक 2 बघा, प्रोटीनचे प्रमाण वाढवा. आपण भारतीय लोक डाळ, भात, पोळी आणि भाजी खाऊन पोट भरतो, पण प्रोटीनकडे दुर्लक्ष करतो. प्रोटीन हे आपल्या स्नायूचे खरे अन्न आहे. जर शरीराला पुरेसे प्रोटीन मिळाले नाही तर स्नायू हळूहळू कमी होऊ लागतात. तुमच्या रोजच्या आहारात या गोष्टीचा समावेश करा, म्हणजे घट्ट दही, पनीर, डाळी, दूध, उकळलेले अंडे. जर खूप थकवा जाणवत असेल तर डॉक्टरच्या सल्ल्याने चांगले प्रोटीन सप्लिमेंट घेऊ शकता. लक्षात ठेवा, नो प्रोटीन नो स्ट्रेंथ. नियम क्रमांक 3 बघा, शरीराचा तोल आणि लवचिकता वाढवा. वाढत्या वयात बहुतेक लोक अशक्तपणामुळे नाही तर पाय घसरून पडल्यामुळे अंथरुणात खिळतात. म्हणून फक्त चालणे पुरेसे नाही, शरीराचा तोल टिकवणे खूप महत्त्वाचे आहे. रोज सकाळी 10 ते 15 मिनिटे योग करा. संपूर्ण शरीराची स्ट्रेचिंग करा. भिंतीचा किंवा खुर्चीचा आधार घेऊन एका पायावर उभे राहण्याचा सराव करा. यामुळे तुमच्या मेंदू आणि पायांमधील समन्वय सुधारेल आणि पडण्याचा धोका कमी होईल. नियम क्रमांक 4 बघा, हाडांच्या मजबूतीसाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3 हे खूप आवश्यक आहे. जर तुमचे हाडे मजबूत असतील तर सांधेदुखी तुम्हाला सहज त्रास देऊ शकणार नाही. पण फक्त दूध पिणे पुरेसे नाही. रोज सकाळी 15 ते 20 मिनिटे हलक्या उन्हात बसा. गुडघे किंवा सांधे खडखडत असतील, म्हणजे कटकट सांध्यांमधून आवाज येत असतील, तर दर 6 महिन्यांनी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D ची तपासणी करा. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य सप्लिमेंट घ्या. नियम क्रमांक 5 बघा, मेंदूचा व्यायाम. जसा शरीराला व्यायाम हवा असतो तसाच मेंदूलाही व्यायामाची गरज असते. वय वाढल्यावर अनेक लोक विस्मरण, डिमेन्शिया किंवा अल्झायमरचे शिकार होतात. यापासून बचाव करण्यासाठी रोज काहीतरी नवीन शिका. शब्दकोडी आणि सुडोकू सोडवा. मुलांसोबत बुद्धिबळ खेळा. चांगली पुस्तके वाचा. जोपर्यंत तुमचा मेंदू सक्रिय आहे तोपर्यंत तुम्ही स्वतःला कधीही म्हातारे समजणार नाही. नियम क्रमांक 6 बघा, शांत झोप आणि पुरेसं पाणी. पुरेशी झोप आणि योग्य प्रमाणात पाणी पिणे हे आरोग्य चांगले ठेवण्याचे सर्वात स्वस्त आणि प्रभावी औषध आहे. दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्या. रात्री 7 ते 8 तासाची शांत झोप घ्या. झोपेच्या किमान 1 तास आधी मोबाईल स्वतःपासून दूर ठेवा. लक्षात ठेवा, शांत झोपेमध्येच आपले शरीर स्वतःची दुरुस्ती आणि उपचार करते. नियम क्रमांक 7 बघा, सामाजिकदृष्ट्या सक्रिय राहा. एकटेपणा आणि मानसिक ताण हे अनेक मोठ्या आजारांपेक्षा जास्त धोकादायक असतात. जेव्हा माणूस स्वतःला एकटा किंवा निरुपयोगी समजू लागतो तेव्हा शरीरात ताण वाढणारे हार्मोन सक्रिय होतात. म्हणून जुन्या मित्रांना भेटा, कुटुंबासोबत वेळ घालवा, मनमोकळेपणाने हसा, संध्याकाळी बागेत फिरायला जा, नवीन लोकांना भेटा, एखाद्या लाफ्टर क्लबमध्ये सहभागी व्हा. आनंदी राहणे आणि मन शांत ठेवणे हेच या वयातील सर्वात प्रभावी औषध आहे. मित्रांनो, आज आपण काय शिकलो बघा. सकाळी चालणे हे फक्त सुरुवात आहे, संपूर्ण आरोग्य नाही. वय वाढणे आपल्या हातात नाही, पण वाढत्या वयात आजारी पडून जगायचे की आनंदाने आणि उत्साहाने जगायचे हे पूर्णपणे आपल्या हातात आहे. स्वतःला कधी कमकुवत, लाचार किंवा म्हातारे समजू नका. तुमचे निरोगी शरीर हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे. या अनमोल शरीराची एका पवित्र मंदिराप्रमाणे काळजी घ्या. जर तुम्हाला ही खास माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक मोठा लाईक नक्की द्या.
तुमच्या आईवडिलांसोबत, आजी आजोबासोबत आणि मित्रांसोबत हा व्हिडिओ व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा, जेणेकरून तेही या वयात निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकतील. आणि आमच्या या प्रेमळ कुटुंबाचा भाग बनण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमची काळजी घ्या, नेहमी हसत राहा आणि निरोगी राहा. धन्यवाद.